आणि आता पुणेकरांची चिंता वाढवणारी एक बातमी। पुणे शहरात झिका रुग्णांची संख्या 100 वर पोहोचली आहे, तर 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। गर्भवती महिला आणि वृद्धांना झिका व्हायरसचा जास्त धोका आहे। 100 रुग्णांपैकी 45 रुग्ण गर्भवती महिला असल्याचं समोर आलंय। पुण्यातल्या डहाणूकर परिसरात 20 झिकाचे रुग्ण, तर एरवंडणमध्ये 16, खराडीमध्ये 13, घोले रोड आणि पाषाण परिसरात प्रत्येकी 9 रुग्ण असल्याचं समोर आलेलं आहे। पावसाळी वातावरणामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आपल्या सोबत आहेत। रेवती, पुणे शहराची चिंता सध्या वाढलेली आहे। तब्बल 100 झिका रुग्ण सापडलेले आहेत, त्यात 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। या संदर्भात अधिक काय माहिती? नक्कीच किरण, आपण जसं बघितलं की रुग्णांची संख्या ही 100 वरती पोहोचलेली आहे आणि सगळ्यात जास्त धोका यायला गर्भवती महिलांना आणि वृद्ध लोक जे आहेत, ज्यांना काही वेगळे आजार आहेत, जसं डायबिटीज झालं किंवा असे जे काही आजार आहेत, त्यांना सगळ्यात जास्त धोका आहे। आणि आता रुग्णांची संख्या ही 100 वरती पोहोचलेली आहे आणि त्याच्यापैकी 45 या गर्भवती महिला आहेत। तर डहाणूकर कॉलनी एरियामध्ये 20 रुग्ण आहेत। एरंडवणेमध्ये 16, खराडीमध्ये 13, घोले रोड आणि पाषाण मध्ये 9, सुखसागर नगर आणि मुंडवामध्ये 7, वानवडीमध्ये 5 असे सगळे रुग्ण आहेत। आणि आता ज्या रुग्णांचा मृत्यू झाला, त्यांचे जे अहवाल आहेत ते राज्य आरोग्य खात्याला पाठवण्यात आलेले आहेत आणि त्यांची एक कमिटी आहे, डेथ इन्व्हेस्टिगेशन कमिटी, ती त्याची चाचपणी करणार आहे आणि हे जाणण्याचा प्रयत्न करणार आहे की झिकामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे का दुसरे काही आजार, जसं मी म्हणलं डायबिटीज आहे किंवा ब्लड प्रेशर आहे, ह्याच्यामुळे हे पण कारण आहे त्याच्या मागे, किरण। नक्कीच रेवती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।